कधीकधी असं वाटतं ना, की आपण पाठीवर एक खूप जड पण न दिसणारं ओझं घेऊन जगतोय. हे ओझं इतकं मोठं असतं, की मोकळा श्वास घेणंही कठीण होऊन बसतं. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. कर्माचं नेमकं तत्वज्ञान काय आहे आणि आपला भूतकाळ कसा पुसून टाकता येईल, याचा आपण अगदी सोप्या भाषेत वेध घेणार आहोत. आता एक विचार करा. आजकाल आपल्याला जो भयंकर थकवा जाणवतो ना, तो खरंच शारीरिक असतो का? बहुतेक वेळा अजिबात नाही. तो थकवा पूर्णपणे मानसिक असतो. आपल्या भूतकाळातल्या चुका, पश्चाताप आणि जणू काही आपण एखाद्या खोल चिखलातून चालतोय, अशी ती सततची जीवघेणी भावना. गैरसमज विरुद्ध वास्तव. कर्माचं खरं सत्य नेमकं काय आहे? आपल्याला नेहमी काय वाटतं, की ढगांच्या पलीकडे कोणीतरी एक वैश्विक न्यायाधीश बसलाय आणि तो आपल्या चुकांसाठी शिक्षा देण्याची वाट पाहतोय. पण भगवद्गीतेनुसार हा एक खूप मोठा गैरसमज आहे. कर्माकडे आपण एका वेगळ्या, अगदी तटस्थ दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. ते म्हणजे कार्य आणि कारणभाव किंवा कॉज अँड इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर जशी कृती तशी प्रतिक्रिया, दुसरं काहीही नाही. म्हणजे बघा, जर आपण जमिनीत आंब्याची कोय पेरली तर त्याला गोड आंबेच लागणार ना. हा या विश्वाचा एक साधा तटस्थ नियम आहे. कोणाचाही वैयक्तिक सूड नाही. आपला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती म्हणजे वेळेच्या मातीत पेरलेलं एक छोटंसं बीज असतं, ज्याचं फळ आज ना उद्या उगवतच. मग आता चुका टाळायच्या म्हणून आपण जगापासून लपून बसू शकतो का? किंवा काहीच न करता गप्प बसू शकतो का? तर नाही. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात अगदी स्पष्ट सांगितलंय की कोणताही मनुष्य एका क्षणासाठीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. केवळ श्वास घेणं किंवा एखाद्या गुहेत शांत बसून राहणं ही सुद्धा एक कृतीच आहे, ज्यातून कर्म निर्माण होतच. वर्तमानासाठीचं सूत्र. निष्काम कर्म. इथेच गीता आपल्याला निष्काम कर्म नावाची एक अत्यंत प्रभावी चौकट देते. याचा अगदी सोपा अर्थ असा की आपली रोजची कामं, आपली कर्तव्य ही केवळ एक जबाबदारी म्हणून पार पाडायची. त्यात आपला कोणताही अहंकार नसू द्यायचा किंवा यातून मला काय मिळेल हे फळाची आसक्ती न ठेवता काम करायचं. आता हे ऐकायला सोपं वाटतं, पण करायचं कसं? यासाठी पूर्वेकडील तत्वज्ञानात एक अतिशय सुंदर आणि जिवंत उदाहरण दिलंय. ते म्हणजे कमळाचं पान. विचार करा, कमळाचं पान पाण्यातच जन्म घेतं, सतत पाण्याने वेढलेलं असतं, तरीही ते पाणी त्याच्यावरून सहज ओघळून जातं. ते पान कधीच ओलं होत नाही. अगदी तसंच निष्काम कर्म आचरणात आणल्याने आपण या जगात राहू शकतो, सगळी कामं करू शकतो, पण तरीही कोणतंही नवीन कर्म आपल्याला चिकटून राहत नाही. आपण पूर्णपणे अलिप्त राहून जीवन जगू शकतो. भूतकाळ पुसून टाकणारं रहस्य, तो अंतिम मार्ग कोणता? आता सर्वात मोठा प्रश्न, त्या जुन्या भूतकाळात पेरलेल्या बीजांचं काय? यासाठी 18व्या अध्यायात संपूर्ण शरणागती ही संकल्पना सांगितली आहे. सर्वोच्च शक्तीला पूर्णपणे शरण जाणं हाच त्या जुन्या ओझ्यातून मुक्त होण्याचा आणि भूतकाळ पुसून टाकण्याचा अंतिम मार्ग आहे. हे समजून घेण्यासाठी आणखी एक भन्नाट उदाहरण पाहूया. एका अशा खोलीची कल्पना करा, जी तब्बल 1000 वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. तिथे फक्त आणि फक्त अंधार आहे. तो अंधार किती दाट असेल ना? पण तुम्हाला माहितीये, तो 1000 वर्षांचा अंधार दूर करायला 1000 वर्ष लागत नाहीत. ज्या क्षणी तुम्ही तिथे एक छोटीशी काडीपेटीची काडी पेटवता, तो 1000 वर्षांचा अंधार एका सेकंदात नाहीसा होतो. अगदी तसंच आपली प्रामाणिक शरणागती भूतकाळातील कर्मांचं कितीही मोठं ओझं असू दे, ते एका झटक्यात दूर करते. तिथे वेळेचा आणि ओझाचा आकार अजिबात महत्वाचा नसतो. हेच एका वेगळ्या प्रकारे सांगायचं तर, आपलं भूतकाळातील कर्म हे वाळलेल्या बीजांच्या ढिगाऱ्यासारखं असतं. पण जेव्हा तुम्ही त्यांना भक्तीच्या आणि शरणागतीच्या अग्नीत टाकता, तेव्हा ती बीजं भाजली जातात. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, एकदा भाजलेले बीज कधीही अंकुरित होऊ शकत नाही. ते भविष्यात दुःखाचं कारण बनूच शकत नाही. तर या सगळ्या खोल तत्वज्ञानाला जर आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये बसवलं, तर आपल्याला वर्तमानात मुक्त राहण्यासाठी एक स्पष्ट आराखडा मिळतो. पहिली पायरी, ओझं ओळखा. दुसरी, अहंकार सोडून कर्तव्य करा. आणि तिसरी, भूतकाळातील सर्व कर्मे त्या परमसत्तेला समर्पित करा. रिकामी टोपली. हेच अंतिम सत्य आहे. हे तत्वज्ञान आपल्याला एक शाश्वती देतं. एकदा का आपण आपला अहंकार सोडून दिला आणि स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं, की आपलं सगळं आध्यात्मिक कर्ज फिटून जातं आणि जे कर्माचं जड ओझं आपण आयुष्यभर पाठीवर वागवत होतो ना, ती टोपली अखेर कायमची रिकामी होते. माता जाता जाता हा एक विचार नक्की करा.
जे कर्ज आधीच चुकते झाले आहे त्याचे ओझे आपण अजूनही विनाकारण का वागवतोय ते थांबवण्यासाठी आपण तयार आहोत का? भूतकाळाच्या साखळ्या तोडण्याची हीच ती वेळ आहे, कारण तुमची टोपली आता खऱ्या अर्थाने रिकामी आहे.